मित्रांनो, स्वागत करतो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत महा टी सिरीज, ग्रामर सिरीज बघत आहोत. त्यामधला आजचा आपला व्हिडिओ नवीन आहे. वाक्यांचे मुख्य प्रकार किती, कोणते आणि कसे ओळखावे ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओत शिकणार आहोत मित्रांनो. तर इथे बघा, वाक्याचे मुख्य प्रकार आहेत 4. त्यामध्ये बघा, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थक वाक्य आणि उद्गारार्थक वाक्य हे 4 प्रकार आहेत मित्रांनो. वाक्याचे प्रमुख 4 प्रकार आहेत. प्रत्येक वाक्याचा प्रकार त्याच्या अर्थावरून आणि शेवटी येणाऱ्या विरामचिन्हावरून ठरतो मित्रांनो. बघा, प्रत्येक वाक्याचा प्रकार त्याच्या अर्थावरून, जे अर्थ आहे, आणि शेवटी येणाऱ्या विरामचिन्हांवरून ठरतो मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम बघूया आपण विधान वाक्य. विधान वाक्य किंवा विधानार्थी वाक्य असं पण म्हणू शकतो. इथे बघा, व्याख्या बघा पहिले. ज्या वाक्यात केवळ एक साधे विधान केलेले असते, ज्या वाक्यात केवळ फक्त एक साधे विधान केलेले असते, जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, बरोबर, महा टी परीक्षा जवळ आली आहे, साधं वाक्य आहे मित्रांनो, एकदम साधे सरळ वाक्य आहेत. तर मित्रांनो, याला विधान वाक्य म्हणतात. फक्त माहिती दिलेली असते आणि शेवटी पूर्णविराम असतो मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता, शेवटी पूर्णविराम आहे. सूर्य पूर्वेला उगवतो, पूर्णविराम, महा टी परीक्षा जवळ आली आहे, पूर्णविराम, साधं वाक्य आणि शेवटी पूर्णविराम म्हणजे मित्रांनो आपलं विधान वाक्य आहे असं समजायचं आहे. परीक्षेसाठी टिप बघा, या वाक्यात कोणताही प्रश्न विचारलेला नसतो किंवा कोणतीही तीव्र भावना नसते. हे एक सरळ सत्य किंवा माहिती असते मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. सरळ साधं वाक्य म्हणजे आपलं विधान वाक्य. आपण मित्रांनो समोर प्रश्न घेणार आहोत. समोर 4-5 प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला जर तुम्ही तिथपर्यंत गेले शेवटपर्यंत, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होईल आणि 3 ते 4 मार्क तुम्ही सहजपणे घेऊ शकाल. तर मित्रांनो, शेवटपर्यंत जुळून राहायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर आपण आता जाऊया प्रश्नार्थक वाक्याकडे. तर बघा, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि प्रश्न कसं विचारतात, माहिती मिळवण्याचा हेतू असतो. कोणाकडून आपल्याला काही माहिती घ्यायची आहे तर आपण प्रश्न विचारतो, बरोबर. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो किंवा आपल्याला माहिती मिळवण्याचा हेतू असतो ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असतात. उदाहरण घेऊया आपण इथं. महा टी तयारी कशी सुरू आहे, प्रश्नचिन्ह मित्रांनो शेवटी. बघा, महा टी तयारी कशी सुरू आहे, मला तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे मित्रांनो. तर माहिती मिळवण्याचा हेतू आहे माझा की तुमची तयारी कशी सुरू आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की करायचं आहे की तुमची महा टी परीक्षेची तयारी कशी सुरू आहे ते. भारताची राजधानी कोणती, शेवटी प्रश्नचिन्ह, मला माहिती घ्यायची आहे, मी विचारत आहे. तर मित्रांनो, ज्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला असतो किंवा माहिती मिळवण्याचा हेतू असतो ते सर्व वाक्य प्रश्नार्थक वाक्य असतात. शेवटी प्रश्नचिन्ह असते मित्रांनो. यावरून याची ओळख करायची आहे. परीक्षेसाठी टिप बघा, बहुपर्यायी प्रश्नांमध्ये काय, कधी, कुठे, कोण, कसा यासारखे प्रश्नार्थक शब्द शोधा मित्रांनो. या शब्दांवरून पण आपल्याला अंदाज लागेल की वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणून. या 2 प्रश्नांचे उत्तर द्या मित्रांनो. महा टी तयारी कशी सुरू आहे आणि भारताची राजधानी कोणती आहे. आज्ञार्थक वाक्य बघा मित्रांनो, ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा, विनंती, उपदेश किंवा प्रार्थना यांचा बोध होतो. क्रियापदांवरून मित्रांनो, बरोबर. क्रियापदांच्या रूपावर लक्ष केंद्रित करा. इथे बघा, उदाहरण दिलेलं आहे. मुलांनो, रांगेत उभे राहा, क्रियापद. कृपया मला तुमचे पुस्तक द्या, ही विनंती आहे. हे विनंती असो, आज्ञा असो, सगळं आज्ञार्थक वाक्यामध्ये येते मित्रांनो. परीक्षेसाठी बघा, या प्रकारच्या वाक्यात करता, उदाहरणार्थ तू, तुम्ही, अनेकदा लपलेला किंवा गाळलेला असतो, क्रियापद हेच वाक्याचे स्वरूप ठरते, बरोबर. अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, जो वाक्य सरळ नाही किंवा ज्या वाक्यात प्रश्नचिन्ह नाही किंवा ज्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह नाही, असे आज्ञार्थक वाक्य असतात. आज्ञा दिलेली असते किंवा विनंती केलेली असते, हे सगळ्या गोष्टी, उपदेश केलेला असतो, प्रार्थना केलेला असतो मित्रांनो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आज्ञार्थक वाक्यामध्ये येतात. आपण प्रश्न बघणार आहोत, त्यामध्ये तुमचा डाऊट क्लिअर होईल मित्रांनो काही असेल तर. वाक्य प्रकार 4, उद्गारार्थक वाक्य. व्याख्या बघा, ज्या वाक्यात मनातील तीव्र भावना, आनंद असो, दुःख असो, आश्चर्य असो, अचानक व्यक्त झालेली असते. बापरे, किती कठीण प्रश्न, हा उद्गारवाचक चिन्ह आहे मित्रांनो. शाबास, छान गुण मिळवलेस, शेवटी किंवा भावनादर्शक शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह येते मित्रांनो. जर उद्गारवाचक चिन्ह असेल तर समजून जायचं आहे आपल्याला की हा उद्गारार्थक वाक्य आहे मित्रांनो. अरे रे, बापरे, शाबास, अबब यासारखी केवळ प्रयोगी अव्यय या वाक्याची सर्वात मोठी ओळख आहेत मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे शब्द जर असले तर उद्गारार्थक वाक्य राहणार आहे मित्रांनो. इथे बघा, एक क्विक रिव्हिजन बघू काय शिकलो आपण आजच्या लेक्चरमध्ये. विधान वाक्यामध्ये साधी माहिती असते, शेवटी विरामचिन्ह असतो, मी अभ्यास करतो, बघा इथे साधी माहिती आहे. प्रश्नार्थकमध्ये प्रश्न विचारलेला असतो, प्रश्नचिन्ह असतो, शेवटी बघा इथे प्रश्नचिन्ह आहे, तू अभ्यास कधी करणार, बरोबर. आज्ञार्थक वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश, बहुधा, नियमित अभ्यास कर, ही एक आज्ञा झाली मित्रांनो. उद्गारार्थकमध्ये तीव्र भावना, उद्गारवाचक चिन्ह, शाबास, छान, अभ्यास केलात, ह्या सगळ्या गोष्टी येतात, बरोबर. त्यानंतर बघूया
अचूक ओळखा, पैकीच्या पैकी गुण मिळवा. मराठी व्याकरणातील वाक्याचे प्रकार हा अत्यंत सोपा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक आहे मित्रांनो. विरामचिन्हे आणि वाक्याचा अर्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्र केल्यास एकही गुण जाणार नाही. काय म्हणत आहे बघा, विरामचिन्हे आणि वाक्याचा अर्थ या दोन गोष्टीवर आपण लक्ष जर केंद्रित केलं मित्रांनो तर 100% आपले गुण जातील नाही. तर प्रश्न क्रमांक 1 बघूया. आपला व्हिडिओ किती सार्थक ठरला आणि आपल्याला किती माहिती मिळाली या प्रश्नांवरून ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते वाक्य विधान वाक्य आहे? ऑप्शन ए, किती सुंदर आहे हा सूर्यास्त. ऑप्शन बी, तू उद्या वेळेवर येशील ना. ऑप्शन सी, विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. ऑप्शन डी, दरवाजा लगेच बंद. प्रश्न क्रमांक 1 असं टाईप करा आणि त्यासमोर ए, बी, सी, डी जे तुमचं ऑप्शन असणार आहे ते कमेंट करा मित्रांनो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. हे 4 प्रश्न जर आपण बघितले आपले सगळे डाऊट क्लिअर होणार आहे आणि ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले त्यांचा चांगला अभ्यास आहे असं आपण समजूया. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे? ऑप्शन बघा आणि उत्तर द्या मित्रांनो. ऑप्शन ए, तू आज शाळेत का आला नाहीस. ऑप्शन बी, किती गोड बोलतेस तू. ऑप्शन सी, वेळेवर अभ्यास कर. ऑप्शन डी, आज पाऊस पडत आहे. मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थक वाक्य आहे? ऑप्शन ए, किती छान लिहिलेस तू. ऑप्शन बी, कृपया शांत बसा. ऑप्शन सी, तो रोज धावायला जातो. ऑप्शन डी, तू माझ्याबरोबर येणार का. या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 समोर ABCD लिहायचं आहे. आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते वाक्य उद्गारार्थक वाक्य आहे? ऑप्शन ए, तू हे काम पूर्ण केलेस का. ऑप्शन बी, लगेच आत या. ऑप्शन सी, तो खूप परिश्रम करतो. ऑप्शन डी, अरे वा किती सुंदर चित्र आहे. या प्रश्नाचं देखील उत्तर द्या मित्रांनो. आता आपण एकेकाने 4ही प्रश्नाचे काय उत्तर आहे आणि तुम्ही काय उत्तर दिले ते बघूया. प्रश्न क्रमांक 1 पासून सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी, विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्नार्थक वाक्य विचारलेलं आहे, शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे. इथे शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. तू आज शाळेत का आला नाहीस. इथे बघा आज्ञार्थक वाक्य विचारलेलं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं ऑप्शन बी उत्तर राहणार आहे. कृपया शांत बसा. कृपया म्हणलेलं आहे, विनंती केलेली आहे आणि विनंती पण शांत बसा अशी क्रिया करायला सांगत आहे म्हणून मित्रांनो आज्ञार्थक वाक्य राहणार आहे. इथे बघा प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते वाक्य उद्गारार्थक वाक्य आहे? मित्रांनो पहिली ओळख उद्गारवाचक चिन्ह बरोबर आणि नंतर अरे वा हे असे शब्द. अरे वा किती सुंदर चित्र आहे. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे डी. तर आपले मित्रांनो 4 पैकी किती गुण बरोबर आले आणि हा व्हिडिओ समजला का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि चॅनलसोबत जोडून राहा म्हणून सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.